अहो ताई, हा 1-1:30 वाजलाय. किती भूक लागली आहे. काय बनवले जेवायला? बनवलं नाही, आता मी बनवायला सुरुवात केलेली आहे. काय बनवताय? चिकन बिर्याणी. अरे आपले 7 वा, दिवसाचे गणपती बाप्पा गेलेले आहेत. मुलांनी आग्रह केला की आत्या आणि मम्मी म्हणजे माझी मुलं आणि माझे भाचे मला बोलले तुझ्या हातची बिर्याणी खायची. तर तू उशीर आलीस ग, मसाले बिसाले दाखवले असते. हे बघ, अरे यार. चिकनला पूर्ण मी मसाला लावलाय, हिरवा मसाला. हा. अद्रक, लसूण, हिरवी मिरची, जिरं, पुदिना सगळा असा मसाला वाटण केलाय. दही, हळद, मीठ. आता हा मसाला मी लावून अर्धा तास ठेवणार आहे. तोपर्यंत ह्या कुकरमध्ये मी भात लावलेला आहे. भाताच्या 2 शिट्ट्या मी करणार, फक्त 2च. ओके, चला चला लवकर करा मग आणि मला रेसिपी पण दाखवा. हे काय आता हे लावलाय की मसाला, तुला सांगितला मसाला मी. आता कांदा टमाटर चिरणार आहे. तर बनवताना मग सगळे जण बघा. अहो ताई, झालं नाही का अजून? किती भूक लागली आहे. आता हे काय करताय तुम्ही? अरे बाई, कोशिंबीर बनवायची तयारी चालू आहे. मी ही 1000 रुपयाची मशीन घेतली, तू बघितली ना अजून? कसली मशीन दाखवा तरी मला. हे बघ, कांदा आणि हे काय म्हणतात त्याला, काकडी ती चिरली आहे बघ ह्याच्यामध्ये. हे बघ, कशी अच्छा. चिरायची. असे त्याचे काप करायचे, ह्याच्यावर ठेवायचं आणि प्रेस करायचं. अरे वा, हे तर एकदम झटकीपट काम आहे. आणि बघ, ह्याच्यामध्ये हे साचे पण असे भेटलेले आहेत. अच्छा, हे वेगवेगळे प्लेट्स मिळालेले आहेत का त्याच्यासोबत? हा, हे बघ. हा. आणि हे आहे असे एकदम शॉर्टकट आहे. 1000 रुपयाची मशीन ही. खूप छान, खूप छान. म्हणजे एकदम काम तुमचं पटापट चाललेलं आहे. पटापट. माझ्या पोटात कावळे ओरडायला लागलेले आहेत, तर लवकरात लवकर करा. हो हो, झालंच. आता कोशिंबीरची तयारी केली की लगेच बिर्याणी टाकायला घेते. कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. ओके. ताईंची बिर्याणी कुठपर्यंत आली आहे, तर चला आपण पटकन बघूया. अहो ताई, तुमची बिर्याणी कुठपर्यंत आली आहे? अगे बाई, माझी बिर्याणी नाही, चिकन बिर्याणी बनवायची. हा हा, तेच हो. भूक लागली आहे ना, त्याच्यामुळे काय कळत नाही मला. त्यामध्ये आता मसाला घातलाय कुकरमध्ये, थोडासा फ्राय केलाय आणि हा उभा चिरलेला कांदा करते. मी शॉर्टकट मध्ये बिर्याणी बनवते, खूप चांगली लागते, मस्त लागते. मी जास्त ते ओढत ताणत बसत नाही स्वयंपाकाला. अहो, तुमच्या हातची बिर्याणी आम्हाला सगळ्यांनाच आवडते, म्हणून मी शॉर्टकट करत असते. पहिला भात आपण कुकरला शिजवून घेतला, आता चिकन कुकरला शिजवून घ्यायचं. कांदा मी हा सगळा फ्राय करते. चांगला जरा लालसर कांदा फ्राय करून घ्यायचा कुकरला. बघा यूट्यूब फॅमिली, जर तुम्हाला पटापट बिर्याणी बनवायची असेल झटपट, तर आमच्या छाया किचनच्या ज्या छायाताई आहेत त्यांच्याकडनं शिकून घ्या ती कशी बनवायची ते. हा, शॉर्टकट मध्ये असते बरं का. जास्त मी ओढत ताणत बसत नाही आणि मला ते जमत पण नाही. कांदा फ्राय झाला, टमाटर टाकले आता कुकर. तसं पटकन पण होतं आणि खायला पण भारी लागतं. सगळ्यांनाच आवडतं तसं खायला. पण मी कसं तुम्हाला मसाला वगैरे सांगितलेला नाही ना, त्याच्यामुळे तुम्ही पण गडबडून जाल. तर बघा, ह्याच्यामध्ये चिकनमध्ये ना मी दही, मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, पुदिना त्याचं मी वाटण केलं जिरं घालून. आणि हे वाटण लावलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आता दही, हळद, मीठ सगळं लावून ठेवलेलं आहे व्यवस्थित. अर्धा तासच्या वर झालेला आहे. तर कसं आता हे उशीर होतोय, पटकन मला करायचं त्याच्यामुळे मग मसाला सांगितलेला लक्षात ठेवा. पाहिजे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनच्या ह्याच्यामध्ये बॉक्समध्ये तुम्हाला मसाले लिहून ठेवतो. कांदा टमाटर हा चांगला फ्राय झालेला आहे. ही घेतलेली अद्रक लसूण पेस्ट मी, कारण आता आम्ही फ्लॅटवर आलेलो आहोत ना, त्याच्यामुळे सगळे मसाल्याच्या पुड्या वगैरे बांधून घेऊन आलेलो आहोत. आणि ह्याच्यामध्ये आहे बघा चिकन मसाला आणि जिरा पावडर, हे पण आपण घालून घेऊ. ताई, एवढा सुंदर स्मेल येतोय. अरे आता झाल्यावर तर बघ मग. आता कोणाला आवडेल न आवडेल बिर्याणी माहीत नाही यूट्यूबमध्ये, पण शॉर्टकटमध्ये मी बिर्याणी बनवलेली घरातल्या सगळ्यांना आवडते हे मला माहिती आहे. बघ, सगळा हा मसाला फ्राय झाला. आता 2 मिनिटं आपण फक्त हे सोबत असंच झाकण ठेवू. आपण हे 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं. आता गॅस कमी करूया. तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला बघा. जिरा पावडर याच्यासाठी घातली की जिरा पावडरमुळे चिकन बिर्याणीला मस्त असं खूप छान वास येतो. आता हे चिकन जे मॅरिनेट केलेलं आहे अर्धा तासाच्या वर झालेलं आहे, तर मी ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायची गरज नाही. आता हा मसाला आपला थोडासा पाठी पुसून घेण्यासाठी थोडंसं हलकंसं पाणी मी घेणार आहे बरं का.
बघा हलकसं पाणी घेतलेलं आहे. आता सगळा मी मसाला चिकन मध्ये मिक्स करणार आहे, कारण याला पाणी आपोआप सुटणार, कारण ह्याच्यामध्ये दही टाकलेलं आहे आपण. आणि ऑलरेडी चिकनला आपण नुसतं वाफेवर जरी शिजवायला ठेवलं ना तरी चिकनला पाणी सुटतं. हा नंतर स्मेल मस्त येतोय पण. हा येतोय ना. टाक ना त्यामध्येच. किचनवर पडलेलं आहे ना ते, बाजूला ठेवते. आता हे झालेलं आहे. आता मी कुकर लावून घेते. आता या कुकरच्या करणार आहे मी शिट्ट्या 5. किती? 5 शिट्ट्या करणार आहे. कुकरच्या 5 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करते आणि थोडा कुकर थंड झाला की गरम गरमच आपण काढून हा जो भात मी शिजवून घेतलेला आहे आणि चिकन मिक्स करून आपण थोडा वेळ झाकून ठेवायचे. होतंय ताईचं चालू आहे. कुकरला शिट्ट्या झाल्यात. आता बिर्याणी करते त्या कशी सरळ भाकरी कालवण करायचं तर बिर्याणी लावली यांनी करायला. भाकरी कालवण पण आणले आई. आणलंय का? आठवा मग लवकर. अहो ताई, आई ओरडायला लागल्यात. झालं का? हो झाले. हे बघ कुकरची शिट्टी मी आता काढली आहे. हे बघ चिकनला बघ. वाव, ताई काय भारी दिसतंय हो. आहे ना. आता बघ हे सगळं मस्त चिकन शिजलेलं आहे. 5 शिट्ट्या मी केल्यात, कारण आहे ना गोकुळला सॉफ्ट चिकन आवडतं त्यासाठी. हा. आणि याला आपण पाणी थोडंसंच घातलेलं आहे, कारण दही घातलेलं आहे. आता मी थोडासा भात तुम्हाला मी चिकन बिर्याणी मिक्स करून दाखवते थोडंसं, नंतर मी पूर्ण करते मिक्स. हे बघ मानसी, मी आता थोडीशी बिर्याणी बनवून दाखवते. हा नंतर एवढं मोठं तर माझ्याच्याने होणार नाही आणि एवढं पातेलं पण मोठं नाही आहे. तर हा जो भात मी शिजवून घेतलेला आहे तो ह्या पातेल्यामध्ये मोकळा करून घेते. मी सगळ्या गोष्टी हातानेच करते बरं का, चम्मच असं काय हे वापरत नाही. हा भात मी मोकळा करून घेते. हे बघ हा भात मी मोकळा करून घेतलेला आहे. हा मी थोडंसं दाखवते आता तुम्हाला सगळ्यांना मिक्स करून. माझ्या भावाला गोकुळला टेस्ट करायला दिलं होतं तर त्याला आवडलंय. आता ह्या रस्स्यासोबत हे चिकन मी मिक्स करणार आहे. हे बघा असं काय भारी वाफ येते बघा वरती. हे बघा मिक्स करून आता मी हे सगळं मिक्स करते. आता कोणाला आवडेल न आवडेल माहीत नाही, पण चवीला खूप छान आणि मस्त भारी झालेला आहे. माझी शॉर्टकट बिर्याणी आहे बरं का, नावं ठेवू नका तुमच्या छायाताई. ॲक्च्युली छायाताई अजून 3-4 प्रकारच्या वेगवेगळी बिर्याणी बनवतात, पण आता इथे आम्ही ज्या रूमवरती आलेलो आहे तिकडे काही सामान आणि भांडी कमी पडत असल्यामुळे आम्ही ही अशी शॉर्टकट बिर्याणी बनवलेली आहे. पण भारी झाली एकदम. आणि तुम्ही त्यांच्या चॅनलवरती जाऊन नक्की बघा, छाया किचन. हे सगळं माणसाने मिक्स केलेलं आहे. हा आता थोडा वेळ मी काय करणार, याला दम देणार. हा आता मी थोडा वेळ असं झाकून थोडंसं गॅसवर. जसा मला लहानपणी दम द्यायची तसा आता ह्याला दम देणार बिर्याणीला. काय बोलताय? जसा मला लहानपणी दम द्यायची प्रत्येक गोष्टीसाठी तसा आता ते बिर्याणीला दम देते बघ. मी ऐकायचो, त्या बिर्याणी ऐकलं पाहिजे. मग जसं ताईनी दम दिल्यामुळे तुम्ही एवढे चांगले झालेले आहात, एक चांगला भाऊ आहात, त्याप्रमाणे ती बिर्याणी पण आता खूप छान होणार आहे. हा आता हे मी मिक्स करून ठेवलंय. जरा 5 मिनिटं आपण ठेवूया या वाफेवर. आईला दे थोडंसं टेस्ट. ताई दिला का दम बिर्याणीला? दिला हे बघ झालं. खूप छान मस्त. आता कसं आहे, कोथिंबीर वगैरे आपल्याकडे नाहीये, कोथिंबीर खूप महाग झालेली आहे, मग कोथिंबीरची थोडी बचतच केलेली आहे. आता हे झालंय, आता आपण थाळी सजवूया. बरं अच्छा ताई, ताट सजवायला लागलात काय? ते एका याच्यामध्ये मिक्स केला भात आणि झाकून ठेवला होता 15 मिनिटं 10 मिनिटं. आणि हे तर आपण दम दिला तर दाखवलेलंच आहे. तर मी जरा थाळी सजवून घेते. मी मग अशीच बोलली नाही का, कोथिंबीर वगैरे काय नाही आपल्याकडे बरं का. खूप महाग चालते हो ताई, चिकन असलं की बस होतंय, कोथिंबीर कोणाला पाहिजे? चिकन बिर्याणी तयार. शॉर्ट्स मध्ये आपली चिकन बिर्याणी तयार झालेली आहे. हे कोशिंबीर शिवाय बिर्याणी अधुरी. आणि ही घेतलेली आहे मी कांद्याची पात. ठीक आहे बघा, कांद्याची पात. आणि आता माणसं एक मस्त असा झक्कास फोटो काढ. हा
तर यूट्यूब फॅमिली, तुम्हाला जर माझी ही चिकन बिर्याणी शॉर्ट फॉर्ममध्ये जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटापट कमेंट करा. आणि 7व्या दिवशीचे गणपती गेले असतील तर जेवायला नक्की या. आणि अनंत चतुर्दशी झाल्यानंतर या परत. ज्यांना खायची बिर्याणी त्यांनी या बुधवारी. बाय बाय.